नमस्कार. मी प्रोफेसर डॉक्टर जयवंत इंगळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख एन.डी. पाटील कॉलेज मलकापूर, अध्यक्ष अर्थशास्त्र अभ्यास मंडळ आणि सदस्य अकॅडमिक काउन्सिल शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. महात्मा गांधींनी विविध पुस्तकं लिहिलेली आहेत आणि या पुस्तकात विविध विषयावरती विविध विचार मांडलेले आहेत. त्या प्रत्येक विचारावरती 100 व्याख्यानं देण्याचा संकल्प मी केलेला आहे. यूट्यूबवरचं आजचं हे 72वं व्याख्यान आहे. गांधींनी माझ्या स्वप्नातील भारत या शीर्षकाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकात खरे स्वातंत्र्य नावाचा एक लेख आहे. त्या लेखाची माहिती, त्या लेखामध्ये गांधींनी कोणते विचार मांडलेले आहेत त्याची माहिती आपण आजच्या 72व्या भागात घेतो आहोत. गांधी असं म्हणतात, खरे स्वातंत्र्य या लेखात गांधी असं म्हणतात, भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला सुद्धा खरं स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर लोकांनी गावोगावी खेड्यात झोपडीत राहिलं पाहिजे. गांधींनी खरे स्वातंत्र्य या लेखात जागोजागी ठिकठिकाणी शहरापेक्षा खेड्यांचं महत्त्व स्पष्ट केलेलं आहे. गांधी असं म्हणतात की लोकांनी खेड्यातच राहिलं पाहिजे. शहरात किंवा महालात लोक कधीही शांततेनं राहू शकत नाहीत, एकमेकाशी शांततेनं वागू शकणार नाहीत. म्हणून शांततेनं राहायचं असेल, शांततेनं वागायचं असेल तर लोकांनी शहरापेक्षा खेड्यातच राहिलं पाहिजे असं गांधी स्पष्टपणे या लेखात म्हणतात. गांधी असं म्हणतात की शहरातील लोकांना जगण्यासाठी हिंसेचं आणि असत्याचंच सहाय्य घ्यावे लागेल, त्याशिवाय त्यांना दुसरा मार्ग नाही. गांधी म्हणतात, सत्य आणि अहिंसेच्या अभावी मानवजात नष्ट होऊन जाईल. मानवजातीचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मानवजात टिकून राहायची असेल, मानवजातीचा नाश व्हायचा नसेल तर मानवजातीनं केवळ हिंदुस्थानच्याच नव्हे तर संपूर्ण जगभरातील मानवजातीनं सत्याचा आणि अहिंसेचा पुरस्कार केला पाहिजे असं गांधी या लेखात स्पष्टपणे म्हणतात. सत्य आणि अहिंसेचं दर्शन कुठं होईल हे सांगताना गांधी म्हणतात, ग्रामीण जीवनाच्या साधेपणातच आपणास सत्याचं आणि अहिंसेचं खरं दर्शन होईल. शहरात या गोष्टी दिसणार नाहीत, म्हणजे सत्य आणि अहिंसा शहरात दिसणार नाहीत. या गोष्टी फक्त आपणाला खेड्यातच दिसतील, ग्रामीण जीवनात दिसतील. ग्रामीण जीवनाच्या साधेपणातच सत्याचं आणि अहिंसेचं दर्शन होईल असं गांधी म्हणतात. भारतासकट संपूर्ण जगाचा विनाशापासून बचाव करण्याचा आटोकाट प्रयत्न करणं हे माझं कर्तव्य आहे असं गांधी म्हणतात. ते असं म्हणतात की मनुष्यानं आपल्या जीवनावश्यक गरजा पूर्ण झाल्या की संतोष मानावा, संपूर्ण संतोष मानावा, त्यातच आनंद मानावा आणि नेहमी स्वावलंबी असावा. जीवनावश्यक गरजा पूर्ण झाल्या की लोकांनी संतुष्ट असलं पाहिजे असं गांधी म्हणतात. गांधी असं म्हणतात की मनुष्यानं या बाबतीत संयम बाळगला पाहिजे. म्हणजे चंगळवादाला त्यांनी विरोध केलेला आहे. जीवनावश्यक गरजांची पूर्तता झाली पाहिजे आणि त्या गरजांची पूर्तता झाली की लोकांनी आनंदानं राहावं, त्यातच संपूर्ण आनंद मानावा असं गांधी म्हणतात. गांधी असं म्हणतात की आधुनिक विज्ञानाचा मी प्रशंसकच आहे, पण विज्ञानाच्या दुष्परिणामांना त्यांनी विरोध केलेला होता, गैरवापराला विरोध केलेला आहे. ते असं म्हणतात की गावोगावी प्रत्येक गावात पंचायत असली पाहिजे आणि त्या पंचायतीवर
त्या गावातल्या लोकांचा ताबा असला पाहिजे आणि गावची पंचायत ही पूर्णतः शक्तिसंपन्न आणि सत्ता संपन्न असली पाहिजे असं गांधी म्हणतात. गावची पंचायत कशी असावी हे सांगताना गांधी म्हणतात की त्या गावातील लोकांची सत्ता असली पाहिजे, त्या पंचायतीवर गावातील लोकांचा पूर्ण अधिकार असला पाहिजे आणि पंचायत शक्तिसंपन्न असली पाहिजे, दुबळी असता कामा नये आणि त्या पंचायतीला अधिकार असले पाहिजेत, पंचायत सत्ता संपन्न असली पाहिजे. आपण काय केलं पाहिजे याची जाणीव मनुष्याला असली पाहिजे आणि ज्या समाजातील माणसाला याची जाणीव असते तो समाज सर्वश्रेष्ठ समाज असतो असं गांधी म्हणतात. इतरांना जे मिळत नाही त्याचा मी सुद्धा उपभोग घेता कामा नये असं मनोमन ज्यांना वाटतं तो समाज खरोखर सर्वश्रेष्ठ मानावा असं गांधी म्हणतात. गांधींनी खरे स्वातंत्र्य या लेखामध्ये सर्वश्रेष्ठ समाजाचा अर्थ, सर्वश्रेष्ठ समाजाची व्याख्या सांगितलेली आहे. गांधी असं म्हणतात की इतरांना जे मिळत नाही त्याचा मी सुद्धा उपभोग घेणार नाही असं जर मला वाटत असेल, समाजातल्या लोकांना वाटत असेल तर तो समाज सर्वश्रेष्ठ समाज. सत्य आणि अहिंसेच्या आधारावरच समाजाची रचना असली पाहिजे असं गांधी म्हणतात. ईश्वरावर विश्वास असला पाहिजे, त्याशिवाय सत्य आणि अहिंसेचं पालन अशक्य आहे असं गांधी म्हणतात. गांधी असं म्हणतात की ईश्वर हा सर्व शक्तिमान आहे, ईश्वरी शक्तीला इतर सहाय्यांची गरज वाटत नाही. जगातील सर्व शक्तींना ही ईश्वरी शक्ती पुरून उरते असं गांधी म्हणतात. गांधी म्हणतात ज्या समाजाची रचना सत्य आणि अहिंसेवर आधारित असते तो समाज सर्वश्रेष्ठ समाज. असा समाज असंख्य गावांचा बनलेला असला पाहिजे आणि त्याचा प्रसार लाटांप्रमाणे एकानंतर एक असा झाला पाहिजे. म्हणजे एक गाव किंवा एखादं खेडेगावच असं असून चालणार नाही. देशातली सर्व गावं, देशातील सर्व खेडी, तिथला समाज हा सत्य आणि अहिंसेवर आधारित असला पाहिजे असं गांधी म्हणतात. गावातील खेड्यातील व्यक्ती कशी असेल हे सांगताना गांधी म्हणतात, गांधींनी चांगल्या समाजाचं, चांगल्या गावाचं, चांगल्या खेड्याचं एक कल्पनाचित्र त्या लेखामध्ये वर्णन केलेलं आहे. गांधी असं म्हणतात की व्यक्ती सदैव आपल्या गावाच्या आणि आपल्या आसपासच्या गावांच्या कल्याणासाठी आत्मयत्न करील. प्रत्येक व्यक्तीनं आपल्या गावाच्या विकासात योगदान द्यावं असा गांधींनी विचार मांडलेला आहे. एवढंच नव्हे तर प्रत्येक व्यक्तीनं आपल्या गावाबरोबर आपल्या गावाच्या आसपास जी गावं आहेत त्या गावांच्या कल्याणासाठी सुद्धा झटावं असं गांधी म्हणतात. म्हणजे प्रत्येक नागरिकानं आपल्या खेड्याच्या, आपल्या गावाच्या विकासासाठी झटलंच पाहिजे, पण आपल्या गावाचा विकास झाल्यानंतर इतर गावांच्या विकासासाठी सुद्धा झटावं, आसपासच्या गावांच्या विकासासाठी सुद्धा झटावं, ती सुद्धा आपली जबाबदारी आहे असा अतिशय चांगला मौलिक विचार गांधींनी या लेखामध्ये मांडलेला आहे. गावातील सर्व व्यक्तींनी गावाच्या विकासासाठी, कल्याणासाठी झटावं हा बहुमोल विचार गांधींनी जनतेसमोर मांडलेला आहे. असे लोक ज्या समाजात असतील असा समाज कधीही कोणावर आक्रमण करणार नाही, उलट हा समाज नम्र असेल असं गांधी म्हणतात. म्हणजे ज्या समाजाची रचना अहिंसेवर, सत्यावर झालेली आहे आणि ज्या समाजातील, ज्या गावातील लोक स्वतःच्या गावासाठी झटतात, इतरांच्या गावासाठी झटतात, आसपासच्या गावांच्या विकासासाठी झटतात, असे लोक किंवा असा समाज हा कधीही आक्रमक असणार नाही, कुणावर आक्रमण करणार नाही, उलट हा समाज नम्रत असेल असं गांधी म्हणतात. गांधी आपल्या या कल्पना चित्राबद्दल म्हणतात, हे चित्र जरी पूर्णतः रंगवता आलं नाही, म्हणजे गांधींनी आदर्श खेड्याबद्दल ज्या अपेक्षा केल्या आहेत
सर्वश्रेष्ठ समाजाबद्दल ज्या अपेक्षा केल्या आहेत त्या जरी पूर्ण झाल्या नाहीत तरी सुद्धा भारताच्या जीवनाचं हेच ध्येय असलं पाहिजे असं गांधी म्हणतात. भारतातील प्रत्येक गावात पंचायत राज्य असलं पाहिजे. प्रत्येक गावात जर पंचायत राज्य स्थापन झालं तर माझं कल्पनाचित्र प्रत्यक्षात येईल असं गांधी म्हणतात. गांधींनी पंचायत राज्य संकल्पनेचा मोठा पुरस्कार भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच केलेला होता. ते असं म्हणतात की भारतातल्या प्रत्येक गावात प्रत्येक खेड्यात पंचायत राज्याची स्थापना झाली पाहिजे, तरच सर्वश्रेष्ठ समाज अस्तित्वात येईल, तरच सत्य आणि अहिंसेवर आधारित समाज अस्तित्वात येईल असं गांधी म्हणतात. गांधी म्हणतात अशा समाजात, अशा सर्वश्रेष्ठ समाजात सर्व लोक समसमान असतील. कोणीही पहिला असणार नाही किंवा कोणीही शेवटचा असणार नाही. सगळे लोक समान असतील. गांधींनी यंत्रांना विरोध केलेला आहे. गांधी असं म्हणतात की ज्या यंत्रामुळं मनुष्याला महत्त्व राहणार नाही अशा यंत्रांना या चित्रात, या खेड्यामध्ये, या समाजात स्थान असणार नाही, स्थान असू नये असं गांधी म्हणतात. पण गांधींनी जरी यंत्रांना विरोध केला असला तरी त्यांनी अशा यंत्रांना विरोध केलेला आहे की ज्या यंत्रामुळे मनुष्याचं महत्त्व कमी होतं. सर्व यंत्रांना विरोध केलेला नाही. जी यंत्र उपयुक्त आहेत, आवश्यक आहेत, त्या यंत्रांचा वापर केलाच पाहिजे असं गांधी म्हणतात. गांधी असं म्हणतात की अशी यंत्र आहेत की ज्या यंत्रांचा मनुष्याला काही उपयोग नाही, ज्या यंत्रामुळं मनुष्याला महत्त्व उरत नाही, अशा यंत्रांचा वापर करू नये. गांधींनी यंत्रांना जरी विरोध केला असला तरी जे यंत्र मनुष्याला उपयोगी पडू शकतील अशा यंत्रांना समाजात स्थान असावं असं गांधी म्हणतात. जमीनदार, भांडवलदार, राजे लोक यांना सहकार्य करू नये असं गांधी म्हणतात. जनतेनं या लोकांना असहकार केला पाहिजे. जर जनतेनं असहकार केला तर ते उपाशी मरतील असं गांधी म्हणतात. भारताला स्वातंत्र्य, स्वराज्य मिळवण्याचा एक चांगला उपाय, चांगला मार्ग गांधींनी स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश राजवटीत जनतेला सांगितलेला होता. कारण जमीनदारांचा, भांडवलदारांचा, राजे लोकांचा भारताच्या स्वातंत्र्याला विरोध होता. काही जमीनदारांचा, काही भांडवलदारांचा, काही संस्थानिकांचा, राजे लोकांचा भारताच्या स्वातंत्र्याला विरोध होता. आणि या लोकांना, या जमीनदारांना, भांडवलदारांना, राजे लोकांना जनतेनं सहकार्य करू नये असं गांधींनी म्हटलेलं आहे. गांधी म्हणतात सामान्य जनतेला स्वतःच्या शक्तीची जाणीव जोपर्यंत होत नाही तोपर्यंतच जमीनदार, भांडवलदार, राजे लोक यांची सत्ता चालू शकेल. ज्यावेळी सामान्य जनतेला आपल्या शक्तीची जाणीव होईल त्यावेळी यांची सत्ता संपेल. सामान्य लोकांची शक्ती किती मोठी आहे हे सामान्य लोक जर एकत्र झाले तर गांधी असं म्हणतात की त्यांच्या शक्तीपुढं जमीनदारांचं, भांडवलदारांचं आणि राजे लोकांचं काहीही चालणार नाही. सुसंस्कृत समाजात शरीर श्रमाला एक आगळं स्थान आहे. जी यंत्र मनुष्याला सहाय्य करू शकतील अशाच यंत्रांना, अशा समाजात, सुसंस्कृत समाजात स्थान असावं असं गांधी म्हणतात. पंचायत राज्यात फक्त सामान्य जनतेच्याच आज्ञेचं पालन होईल आणि सामान्य जनतेनं तयार केलेल्या नियमानुसारच पंचायत राज्यांचा कारभार चालेल असं गांधी म्हणतात. गांधींनी पंचायत राज्याच्या कारभारात सामान्य जनतेला किती महत्त्व दिलेलं आहे हे गांधींच्या या विचारावरून आपल्या लक्षात येतं. ते म्हणतात की पंचायत राज्य म्हणजे खेड्यामध्ये, प्रत्येक खेड्यामध्ये जे पंचायत राज्य स्थापन होईल त्या खेड्यात सामान्य जनतेच्याच आज्ञेचं पालन होईल आणि सामान्य जनता जी
नियमावली तयार करेल, जे नियम तयार करेल, जे कायदे कानून तयार करेल, त्यानुसारच पंचायत राज्याचा कारभार चालेल. गांधी असं म्हणतात की खरा भारत हा खेड्यातच आहे. गांधींच्या काळात भारतात थोडीच मोजकीच शहरं होती. खेड्यांची संख्या 7 लाखापेक्षा अधिक होती. गांधी म्हणतात भारत मोजक्या शहरात नव्हे तर 7 लाख खेड्यामध्ये वसलेला आहे. पण शहरातील लोकांना तसं वाटत नाही. त्यांना वाटतं की भारत शहरातच वसलेला आहे. शहरातल्या लोकांना वाटतं की शहरी लोकांच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठीच खेड्यांची निर्मिती झालेली आहे. शहरातील लोकांचा खेड्यातील लोकांच्या बद्दल जो गैरसमज आहे तो गैरसमज या ठिकाणी या लेखात गांधींनी स्पष्ट केलेला आहे. गांधी असं म्हणतात की शहरातल्या लोकांना वाटतं की खरा भारत हा शहरातच वसलेला आहे. त्यांना वाटतं की आमच्या शहरी लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठीच खेड्यांची निर्मिती झालेली आहे. परंतु खेड्यातील लोकांना पोटापुरतं तरी अन्न मिळतं की नाही, शरीर झाकण्यापुरतं तरी वस्त्र मिळतं की नाही, आणि ऊन पावसापासून संरक्षण करण्यापुरता आश्रय तरी त्यांना आहे का, याचाही विचार आम्ही शहरी लोक करत नाही असं गांधी म्हणतात. गांधींनी आपल्या लेखात एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलेलं आहे. ते म्हणतात की शहरातील लोकांनी खेड्यातील लोकांचं सर्रास शोषण केलेलं आहे. शहरी लोक खेडूतांच्या कष्टावरच जगत आहेत असं त्यावेळचं निरीक्षण गांधींनी या पुस्तकात या लेखामध्ये नमूद केलेलं आहे. गांधी असं म्हणतात की भारतातील खेड्यातील लोकांना पोटभर अन्न मिळत नाही. हे त्यांचं त्यावेळचं निरीक्षण होतं. खूप लोक भुकेले असतात. 10% लोक अर्धपोटी असतात. कोट्यावधी लोक निसत्व तांदूळ खातात की जे तांदूळ सत्वहीन असतं. हे तांदूळ यंत्रांनी पॉलिश केलेलं असतं आणि या तांदळाबरोबर थोडी मीठ मिरची आणि जाडे भरडं अन्न यावरती लोक उपजीविका करतात असं निरीक्षण गांधींनी या लेखामध्ये नमूद केलेलं आहे. शेतकऱ्यांनी कष्टानं मिळवलेलं आपण लुबाडू नये आणि इतरांनाही ते लुबाडू नये असा अतिशय चांगला बहुमोल विचार की जो आजही उपयुक्त आहे तो गांधींनी या पुस्तकात सांगितलेला आहे. गांधी म्हणतात की शेतकरी कष्ट करतो आणि त्यांनी कष्टानं जे काही मिळालेलं आहे, जे मिळवलेलं आहे ते आपण लुबाडू नये आणि इतरांना सुद्धा ते लुबाडू देऊ नये. आपण जर शेतकऱ्यांना लुबाडलं आणि इतरांना लुबाडू दिलं तर ते आमच्यातील स्वराज्य भावनेचं द्योतक मानता येणार नाही असं गांधी म्हणतात. अशा स्वराज्याला काही अर्थ असणार नाही. म्हणजे ज्या स्वराज्यामध्ये शेतकऱ्यांची लुबाडणूक होते आणि आपण लुबाडणूक करतो किंवा आपण जरी लुबाडणूक केली नाही, इतर जे शेतकऱ्यांना लुबाडतात ते आपण जर पाहत राहिलो तर ते काही खरं स्वराज्य, खरं स्वातंत्र्य नाही असं गांधी म्हणतात. गांधींनी शहरापेक्षा खेड्यांच्या विकासाकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे असं म्हटलेलं आहे. ते म्हणतात की शहरं स्वतः आपली काळजी घेऊ शकतात. शहरांच्याकडे लक्ष देण्याचं कारण नाही असं गांधी म्हणतात, कारण शहरं स्वतः आपली काळजी घेऊ शकतात. म्हणून आम्ही आमचं लक्ष खेड्यावरच केंद्रित केलं पाहिजे. आपण खेड्यातील लोकांच्या बरोबर राहिलं पाहिजे, त्यांच्या सुखदुःखात सहभागी झालं पाहिजे. तरच खेडूतांची, खेड्यातील लोकांची संकुचित दृष्टी आणि अपसमज दूर होतील आणि खेड्यातील लोकांच्यात शिक्षणाचा, इतर उपयुक्त ज्ञानाचा प्रचार आपणाला करता येईल असं गांधी म्हणतात. म्हणजे खेड्यातील लोकांच्यात राहिलं पाहिजे, त्यांची सुखदुःख जाणून घेतली पाहिजे, त्यांच्या सुखदुःखात सहभागी झालं पाहिजे. हा आजही अतिशय उपयोगी असणारा विचार गांधींनी त्या काळात मांडलेला होता. खेडी आणि शहरं यांच्यात चांगले संबंध निर्माण झाले पाहिजेत असं गांधी म्हणतात. हे संबंध कसे असावेत हे सांगताना गांधी म्हणतात की खेडी आणि शहरं यांच्यात पोषक
आणि नीतियुक्त संबंध असले पाहिजे. शहरी लोकांनी खेड्यातील लोकांचं शोषण करू नये. खेड्यातील लोकांना भरपूर मोबदला दिला पाहिजे. शहरी लोकांनी खेड्यातील लोकांच्या ज्या वस्तू विकत घेतात त्या वस्तूचा भरपूर मोबदला द्यावा, कारण शेतकरी कष्ट करून पिकवतात असं गांधी म्हणतात. खेड्यातील लोकांकडून शहरी लोकांना पोषक शक्ती मिळते आणि म्हणून त्याचा भरपूर मोबदला खेडूतांना द्यावा असं गांधी म्हणतात. शहरातील लोकांना खेड्यातील लोकांचं दुःख कष्ट दिसत नाही असं गांधींना या लेखात म्हणायचं. भांडवलदारांना सुखी करण्यासाठी गरीब लोक कष्ट करतात असं गांधी म्हणतात आणि याची शहरी लोकांना माहिती नाही, जाणीव नाही. गांधींच्या काळात भारतातील खेड्यात प्रचंड दारिद्र्य होतं. स्वातंत्र्यपूर्व काळात प्रचंड दारिद्र्य भारतात होतं. खेड्यापाड्यात खेडी बकाल होती. गांधी म्हणतात, कोणत्याही प्रकारच्या वादविवादानं आकड्यांनी कोष्टकांनी भारतातील खेड्यांचं मूर्तिमंत दारिद्र्य आणि बकालपण लपू शकणार नाही. जे कुणी किती आकडेवारी जरी समोर मांडली, स्पष्टीकरण दिलं तरी सुद्धा गांधी असं म्हणतात की खेड्यात प्रचंड दारिद्र्य आहे आणि खेड्यात बकालपण प्रचंड आहे. शहरातील लोकांनी आपल्या नेहमीच्या जीवनात आमूलाग्र बदल केला पाहिजे असं गांधींनी म्हटलेलं आहे. शहरी लोकांनी खेड्यातील विचारांचं वळण लावून घ्यावं. याचा अर्थ खेड्यातील लोक उपाशी मरतात तसं मरावं असा अर्थ नाही असंही गांधींनी सांगितलं. जे गांधी असं म्हणतात की शहरी लोकांनी खेड्यातील लोक कसे जगतात त्याप्रमाणे जगावं, त्यांच्या विचाराप्रमाणे जगावं, त्यांच्या विचारासारखं वागावं. पण पुढं गांधी असं म्हणतात की याचा अर्थ असाही नाही की खेड्यातील लोक उपाशी राहतात, अर्धपोटी राहतात, उपाशी मरतात म्हणून शहरातील लोकांनी सुद्धा उपाशी मरावं असं गांधींना वाटत नाही. ते गांधींनी स्पष्टपणे या लेखात सांगितलेलं आहे. गांधी म्हणतात की शहरवासियांनी, शहरात राहणाऱ्या लोकांनी खेड्यातील लोकांची सेवा करा, पण ती कशी करावी? उपकारकर्ते बनून करू नये. त्यांच्यावर आम्ही उपकार करतो अशी भावना शहरातील लोकांनी मनात बाळगू नये. उपकारकर्ते बनून सेवा करू नये, तर सेवक बनून समरसतेनं त्यांची सेवा करा. त्यांचे भंगी बनून त्यांच्या आरोग्याचं रक्षण करा. शहरी लोकांची जबाबदारी गांधींनी या लेखात स्पष्ट केलेली आहे. ते गांधी असं म्हणतात की शहरी लोकांची जबाबदारी की त्यांनी खेड्यातील लोकांची सेवा करा, कारण खेड्यातील लोक अडाणी आहेत, शोषित आहेत, वंचित आहेत, त्यांचं आरोग्य चांगलं नाही आणि म्हणून त्यांच्या आरोग्याचं रक्षण करावं. कसं करावं? तर त्यांचे भंगी बनून त्यांच्या आरोग्याचं रक्षण करावं असा विचार गांधींनी मांडलेला आहे. गांधींनी या लेखामध्ये खेड्यांच्या सुधारणेला खूप महत्त्व दिलेलं आहे. आम्ही खेड्यांच्या सुधारणेच्या कामाला जुंपून घेतलं पाहिजे आणि ते असं म्हणतात की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा हे काम महत्त्वाचंच राहिलं पाहिजे. म्हणजे केवळ स्वातंत्र्य मिळवण्यासाठीच खेड्यातील लोकांना संघटित करणं, खेड्यांची सेवा करणं हे उद्दिष्ट न राहता देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा खेड्यांच्या विकासाकडे लक्ष दिलं पाहिजे असं गांधी म्हणतात. आणि खेड्यांची सुधारणा किती महत्त्वाची आहे हे सांगताना गांधी म्हणतात, खेड्यांची सुधारणा झाली तरच स्वराज्य प्राप्तीचा आमचा अंतिम उद्दिष्ट साध्य होईल. म्हणजे स्वराज्य प्राप्तीचं जे अंतिम उद्दिष्ट आहे ते साध्य करायचं असेल तर खेड्यांची सुधारणा झाली पाहिजे, खेड्यांची सर्वंकष संपूर्ण सुधारणा झाली पाहिजे असं गांधी म्हणतात. गांधींनी आपल्या लेखात खेड्यांच्या काही समस्या सांगितल्या. या समस्यांना गांधी खेड्यांना जखडून ठेवलेले रोग असं म्हणतात. सार्वजनिक स्वच्छतेची समस्या, सार्वजनिक स्वच्छतेची कमतरता, खेड्यात स्वच्छतेची कमतरता असं गांधी म्हणतात. त्याचबरोबर सकस आहार लोकांना मिळत नाही, भरपूर सकस आहाराची कमतरता आहे आणि खेड्यातील लोक, बहुतांशी लोक अज्ञानी आहेत. अशा प्रकारच्या 3 समस्या गांधींनी
या लेखात सांगितलेले आहेत. सार्वजनिक स्वच्छतेची समस्या, कमतरता, भरपूर सकस आहाराची कमतरता, खेडूतांचं अज्ञान, या समस्यांना गांधींनी खेड्यांना जखडून ठेवलेले रोग असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळं या रोगामुळं, या समस्यामुळं खेड्यांची प्रगती होत नाही असं गांधी म्हणतात. या रोगावर आम्हाला इलाज करायचा आहे असं गांधी म्हणतात. या अडचणी, या समस्या गंभीर आहेत, तरी आम्ही घाबरण्याचं, हताश होण्याचं कारण नाही. आम्हाला या जुनाट रोगावर इलाज करायचाच आहे. सबबी न सांगता या खेड्यातल्या समस्या सोडवायच्या आहेत असं गांधी म्हणतात. गांधींनी एक चांगलं उदाहरण दिलेलं आहे. ते असं म्हणतात, नर्स किंवा परिचारिका किंवा डॉक्टर रोग्याला वाऱ्यावर सोडून देत नाहीत, त्याची सेवा करतात. त्याप्रमाणे खेड्यातील लोकांना आपल्याला वाऱ्यावर सोडता येणार नाहीत. त्यांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत असं गांधी म्हणतात. गांधी असं म्हणतात, आज आम्ही खेड्यांच्या विनाशाची प्रक्रिया पाहतो. ही विनाशाची प्रक्रिया म्हणजे खेड्यांचा विनाश होत चाललेला आहे असं गांधींनी या लेखात नमूद केलेलं आहे. गांधी संपूर्ण भारतभर फिरत होते आणि भारतातील खेड्यांची दयनीय अवस्था पाहून त्यांच्या असं लक्षात येत होतं की खेड्यांचा विकास होत नाही, तर खेड्यांचा विनाश होत चाललेला आहे. आणि ही खेड्यांची विनाशाची जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया या खेड्यांनी शतकानुशतके सहन केलेली आहे. ती त्यांनी यापुढे सुद्धा का सहन करावी असं गांधी विचारतात. या विनाशी प्रक्रियेला म्हणजे खेड्यांचा जो विनाश होतो आहे, त्या विनाशी प्रक्रियेला थोपवलं पाहिजे आणि ग्रामीण लोकांचं पुनर्वसन केलं पाहिजे. हे प्रत्येक देशप्रेमी माणसाचं काम आहे असं गांधी म्हणतात. गांधींनी भांडवलाच्या केंद्रीकरणाला मोठा विरोध केलेला आहे. मोजक्या लोकांच्या हातात भांडवल गोळा होऊ नये आणि त्याची भारताला गरज नाही असं गांधी म्हणतात. भारतात 7.5 लाख खेडी आहेत. या गावांना सहज उपलब्ध होईल असं भांडवलाचं वाटप असावं असं गांधी म्हणतात. भारतातील खेड्यात दारिद्र्याचा प्रवेश कधी झाला हे सुद्धा गांधींनी सांगितलेलं आहे. गांधी असं म्हणतात की जेव्हा परदेशी बाजारातील वस्तू भारतात आल्या, खेड्यात आल्या, या वस्तू स्वस्त होत्या आणि भलता माल, जो माल फारसा नकोसा होता, हा माल खेड्यातील लोकांना घ्यायला भाग पाडलं आणि त्यांना नागवण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून भारताचं दारिद्र्य सुरू झालं. म्हणजे परदेशातील स्वस्त वस्तू, भलत्या वस्तू भारतातील खेड्यात आल्या, त्या खेड्यातील लोकांना घेण्यास भाग पाडलं आणि त्या माध्यमातून त्यांची लुबाडणूक, त्यांना नागवण्यास सुरुवात केलं. तेव्हापासून भारतातील दारिद्र्याला सुरुवात झाली असं महत्त्वपूर्ण निरीक्षण गांधींनी नोंदवलेलं आहे. खेड्यातील जमीन कुणाची असली पाहिजे, खेड्यातील जमिनीचा मालक कोण हे सांगताना गांधी असं म्हणतात की जो जमीन कसतो, शेती करतो, त्याच्याच मालकीची जमीन असली पाहिजे. जमिनीपासून जो दूर राहतो, जो जमीन कसत नाही, त्या जमीनदाराची ती जमीन असू नये असं गांधी म्हणतात. शेतकऱ्यांच्या श्रमानं पृथ्वी फलद्रूप आणि समृद्ध होत असते. म्हणून जमीन शेतकऱ्याचीच असली पाहिजे, त्याचीच असावयास हवी असं गांधी ठणकावून सांगतात. गांधी असं म्हणतात की शेतकरी आणि मजूर स्वतःचं शोषण थांबावं म्हणून जमीनदारांची जमीन बळजबरीनं हिसकावून घेऊ शकत नाहीत, कारण अहिंसात्मक योजनेमुळं ते करू नये असं गांधी म्हणतात. शेतकऱ्यांनी स्वतःची एकजूट करण्याची नितांत गरज आहे असं गांधी म्हणतात. लोकतांत्रिक स्वराज्यात शेतकऱ्यांच्या हाती राजकीय आणि इतर सर्व प्रकारची सत्ता राहील. स्वराज्यात शेतकऱ्यांना योग्य स्थान मिळालं पाहिजे, त्यांच्या मताला अग्रक्रम असला पाहिजे, अग्रमान असला पाहिजे असं गांधी म्हणतात. गांधींनी असं म्हटलेलं आहे की खेड्यांनी निव्वळ जगू नये, त्यांनी शक्तिशाली आणि समृद्ध झालं पाहिजे. आम्हाला असं वाटलं पाहिजे की खेड्यांनी शक्तिशाली आणि समृद्ध झालं पाहिजे. असं आम्हाला वाटत असेल तर आमची संपूर्ण विचारसरणी ग्रामाभिमुख असावी लागेल असं गांधी म्हणतात. तर अशा प्रकारे महात्मा गांधी यांनी
विविध पुस्तकं लिहिलेली आहेत आणि या पुस्तकात विविध विचार मांडलेले आहेत. गांधींनी माझ्या स्वप्नातील भारत या शीर्षकाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकात खरे स्वातंत्र्य नावाचा एक लेख गांधींनी लिहिलेला आहे आणि त्या लेखामध्ये खरं स्वातंत्र्य कसं असेल आणि स्वातंत्र्य स्वराज्य मिळवण्यासाठी खेड्यातील लोक, शेतकरी, सामान्य जनता किती महत्त्वाची आहे आणि खेड्यांच्या सुधारणेवरच कसं लक्ष दिलं पाहिजे आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा खेड्यांच्या विकासाकडे लक्ष दिलं पाहिजे, अशा प्रकारचे बहुमोल विचार गांधींनी या लेखात मांडलेले आहेत. आजचा हा 72वा भाग होता. पुढच्या 73व्या भागात आपण गांधींचा आणखी एक विचार जाणून घेणार आहोत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.